आदरणीय श्री महेंद्र माणिक शेठ पाटील यांच्याकडून, तसेच या स्पर्धेसाठी सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या लाभलेल्या आहे स्वर्गीय सागर बुधा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री पंडित कुका पाटील यांच्याकडून, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय। तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय निव्या या ब्रँडचे चेंडू यूज करतोय आणि ते सर्व चेंडू आम्हाला लाभलेले आहे स्वर्गीय अनंत शेठ भाग्यवंत नावाली यांच्या स्मरणार्थ। तर सामना सुरू होतोय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय, गोलंदाज सुनील मामा आणि स्ट्रायकिंग फलंदाज मनोज आणि शिरीष ही जोडी पाहायला मिळते। यावेळी पहिला चेंडू सुरेख फटका आपण पाहतोय, कव्हरच्या दिशेने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार। थँक्यू सो मच। चौकार आलाय, तिसऱ्या पंचांची मागणी केली बघा मोतीराम दादा, जायचं आहे, शैलीवरती आक्षेप घेतलाय, नक्कीच पंच देखील आपण पाहू शकाल, रमेश म्हात्रे सर सागाव, तसेच शशांक पाटील सर संदप हे दोन ऑफिशियल पंच आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जात आहेत या स्पर्धेचे आयोजक मोतीराम पाटील। नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहू शकाल पंडित पाटील सर घारिवली समालोचक, अशोक पाटील सर फटकेपाडा आणि रोशन संते सर घारिवली हे तीन समालोचक देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल। खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून। कृष्णा म्हात्रे, विजय जाधव ही संपूर्ण टीम सज्ज आहे। चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांतर वाईटचा येतोय, अवांतर धाव मिळते चेंडूवरती दातिवली या टीमला धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 5 धावा धावफलकावरती आहेत, कारण की पहिल्या चेंडूत चौकार आला होता, त्यानंतर हा वाईट चेंडू येतोय। मनोज ऑन स्ट्राइक, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित बॅटवरती येत नाही। गणेश आहे टीम मध्ये, खूप चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत। चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होत आहेत, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, 7 धावा धावफलकावरती, 7 धावा धावफलकावरती आहे। टॉस जिंकलाय जय जलेश्वर वाडेकर या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, 2 धावांची पेनल्टी देखील आहे वाडेकर टीमला। यावेळी बॅटची बाहेरची कड आणि फलंदाज बाद, खूप चांगला झेल टिपला यष्ट्यांच्या पाठीमागे विजय पाटीलने आणि पहिला मोठा धक्का बसतोय मनोज खंडागले, बॅक टू द पवेलियन। थँक्यू सो मच। सत्यम पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती, मनोज खंडागळे बाद झालेत, पहिला धक्का बसलाय दातिवली या टीमला 7 या धावसंख्येवरती, पहिलं यश मिळून देतोय सुनील मामा हा गोलंदाज वाडेकर टीमला, राऊंड विकेट। यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, यावेळी डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते, 7 धावा धावफलकावरती आहेत, 1-7 अशी धावसंख्या। स्ट्रायकिंग फलंदाज सत्यम पाटील आणि शिरीष म्हात्रे ही जोडी, यावेळी चांगला चेंडू कट करतायत, खराब क्षेत्ररक्षण, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल तो थर्डमॅनच्या दिशेने, एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, 9 धावा धावफलकावरती, 9 धावा धावफलकावरती आहेत। खूप चांगली गोलंदाजी होती, तेवढीच चांगली फलंदाजी होती दातिवली या टीमच्या माध्यमातून। दातिवली विपक्ष वाडेकर हा सामना सुरू आहे। विजय पाटील यांचा संघ आपण पाहतोय जय जलेश्वर
वाडेकर संघ त्यांना फाईट करतोय. प्रमोद मडवी, शिरीष मात्रे यांचा जय हनुमान दातिवली संघ. मनोज खंडागले बाद झालेत. राऊंड विकेट. यावी सुरेख फटका आपण पाहतो. लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हनुमान दातिवली या टीमची 1-13. प्रमाणे या स्पर्धेमधील मालिकावीरची ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. स्वर्गीय वणाबाई त्र्यंबक ढगे रेतीबंदर यांच्या स्मरणार्थ श्री सुखदेव जनार्दन पाटील नागाव यांच्याकडून त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेसाठी डीजे आपण पाहतोय श्री रुपेश शेठ अनंता पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला हे डीजे पुरस्कृत केलेला आहे. त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी पुण्याचं काम केलेलं आहे म्हणजेच पाणी आम्हाला लाभलेलं आहे श्री संदीप शांताराम पाटील निगू उपसरपंच, तसेच जानू रामा माळी यांच्याकडून देखील पाणी आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं नक्कीच मी लाख लाख आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीने. विजय पाटील येतोय नवीन गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं 13 धाव बनवल्यात. फिरकी आक्रमण आपण पाहू शकाल वाडेकर या टीमच्या माध्यमातून. फिरकीचं माहेरघर म्हटलं तर वाडेकर टीमला तोच वाडेकर संघ ते खेळतोय. त्यांना फाईट करतोय दातिवली संघ. स्ट्रायकिंग फलंदाज डावकोरे आताच एक विस्फोटक फलंदाज शिरीष मात्रे. या दरम्यान नागाव गावचे समाजसेवक श्रीकांत पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे गोलंदाज विजय पाटीलचा. अशोक पाटील सर अप्रतिम गुणलेखन ते करतायत. विजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. विशाल मडवी यांच्याकडून देखील दातिवली टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. देसाई अध्यक्ष चषकामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे जय हनुमान दातिवली या टीमने. यावेळी चांगला चेंडू होता. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एनर्जी लागते आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे दातिवली 40+. विपक्ष आपण पाहतोय वाडेकर 40+. हा सामना सुरू आहे. जय गावदेव आणि जय हनुमान क्रिकेट संघ नागाव 40+ आयोजित नागाव 40+ चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. पाहता क्षणी प्रेमात पडावं असे मैदान आपण पाहतोय. आणि या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेली ही ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धा नागाव 40+ चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. विजय फुल टॉस चेंडू लोअर फुल टॉस चेंडू होता. बॅट्समन बेट होत आहेत. कीपर देखील बेट होत आहेत. 1 धाव मिळते या चेंडूवरती. विजय भोईर आहेत एस्टनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. धावसंख्या 1 पुढे सरकेल.
17 धावा धावफलकावरती. एक बाद 17 अशी धावसंख्या पाहायला मिळते दातिवली या टीमची. स्ट्रायकिंगला फलंदाज शिरीष म्हात्रे, खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. एक काळ गाजवलाय रेग्युलर दातिवली टीमसाठी. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा कीपर बीट होत आहेत आणि एक धाव मिळते. डायरेक्ट हिट देखील करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या नक्कीच 22च्या शेर येतोय. 22च्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दातिवली या टीमची 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी ही खूप चांगली होते विजय पाटीलच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज विजय पाटील. वेगवान चेंडू हा पण पुल करतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. जणू काय या फटक्याचे चटके लागले आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. सर्केल 23 धावा धावफलकावरती आहेत. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव मिळते चेंडूवरती. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00 च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान दातिवली 40+ या टीमची. डीजे फलकावरती आहेत. यापुढील सामने हे 4 षटकांचे असणार आहेत. यापुढील सामना असेल दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना जय वागेश्वर देसाई विपक्ष श्री वेताळेश्वर क्रिकेट संघ आजदे या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती करतो की टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आजदे विपक्ष देसाई या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल. दिलीप येतोय गोलंदाजी मार्क वरती. 2 षटकांमध्ये 24 धाव बनवल्यात. शिरीष म्हात्रे आणि सत्यम पाटील ही जोडी पाहायला मिळते. पहिला फलंदाज हा खूप लवकर गमावला होता मनोज खंडागळेच्या स्वरूपात जय हनुमान दातिवली या टीमने, आणि त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे. 9 चेंडूंमध्ये 17 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय शिरीष म्हात्रे आणि सत्यम पाटील मध्ये. गोलंदाजी मार्क वरती दिलीप या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. राहिलेले काम इस्टेनच्या पाठीमागे विजय पाटील पूर्ण करतोय. पहिला चेंडू यावेळी डॉट बॉल फेकलाय गोलंदाज दिलीपने. धावसंख्या स्थगित आहे. 24 धावा धावफलकावरती. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नागाव 40+ चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. अजून एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. गुड लेन्स स्पोर्टवरून बाउन्स होतोय.
टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन विजय पाटील यांच्या हातामध्ये विसवतोय. मास्टर माइंड संगणक आपण पाहू शकाल, मास्टर ब्रेन यस त्यांच्या पाठीमागे विजय पाटीलला. धावसंख्या स्थगित आहे 24 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या वाडेकर टीमच्या गोलंदाजांनी आणि या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावलं जात आहे. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत सुनील मामा. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. ती म्हणजेच गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता, भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय हा गोलंदाज दिलीप. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय हा गोलंदाज दिलीप. स्ट्रायकिंग फलंदाज सत्यम पाटील. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला सुनील मामा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, ऑन द स्टंप फेकी. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी धावेला दुहेरीमध्ये आणि दुहेरी धावेला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दातिवली टीमच्या माध्यमातून. सत्यम पाटील आणि शिरीष म्हात्रे हे 2 फलंदाज करतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 27. टॉस साठी विनंती करतो देसाई संघ संगणक आणि आजदे संघ संगणक. टॉस साठी यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज दिलीप. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. अजून एक चांगला चेंडू, कीपरने चूक केली आहे. विजय पाटील होते. एक धाव मिळते चेंडूवरती. पंचांचा इशारा येतोय. यस बॅटकट आहे. झेलची शक्यता होती. नक्की झेल सोडला जातोय. विजय पाटीलच्या माध्यमातून एक जीवनदान मिळतंय ते म्हणजे फलंदाज सत्यम पाटीलला. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 10.00 च्या सरासरीने 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. In the mix. थँक्यू. तर बालाराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल श्री वेताळेश्वर क्रिकेट संघ आजदे 40+ विपक्ष जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+. या 2 संघांमध्ये टॉस जिंकलेला आहे आजदे या टीमने. श्याम पाटील यांनी टॉस जिंकलेला आहे आणि डिसिजन पेंडिंग आहे. 4 षटकांचा सामना असेल. या पुढील सर्व सामने हे 4 षटकांचे असणार आहेत. काहीतरी कानमंत्र दिलेला आहे मनोज खंडागले यांनी, कारण की महत्वाचे खेळाडू आहेत. जरूर ते लवकर बाद झाले स्वतःवरती ते देखील नाराज असतील. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती चौकाराने मनोज यांनी आणि त्यानंतर ते बाद झाले आणि 30 धाव बनवल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मनोज खंडागले यांनी सांगितलं असेल की 12 चेंडूमध्ये 25 ते 30 धावा बनवाव्या लागतील, कारण की 55+ 60 धावांपर्यंत मजल मारावी लागेल दातिवली टीमला, कारण की वाडेकर संघाची बॅटिंग लाईनअप ही खूप स्ट्रॉंग आहे.
विजय पाटील, त्यानंतर विजय भोईर, सुनील मामा, गणेश या टीम मध्ये आहेत। सातत्याने खूप चांगली फलंदाजी राहिली आहे या सर्वांची। गोलंदाजी मार्क वरती येतोय सेकंड स्पेल मध्ये विजय पाटील, सिद्धू पाटील यांचे मोठे बंधू आहेत। विजय पाटील सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती। स्ट्रायकिंगला फलंदाज सत्यम पाटील आहे। सत्यम पाटीलला एक जीवनदान मिळत आहे या आधीच्या षटकामध्ये। बघूया किती फायदा घेतो त्या जीवनदानाचा। विजय फुल टॉस चेंडू, डान्सिंग राउंड विकेट, स्क्वेअर विकेट हा चेंडू खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये। क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 32, 32 धावा धाव फलकावरती। षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे। दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती विजय पाटीलने, तोच विजय पाटील येतोय। हे 4थं षटक हाताळण्यासाठी हा पंप पुल करतोय। क्षेत्ररक्षक आहेत, चूक करतायत आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार। धावा धाव फलकावरती अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय या दोन संघांमध्ये। नक्कीच मनोज खंडाकले देखील गेले होते कानमंत्र देण्यासाठी। सांगितलं असेल की शेवटचे 12 चेंडू आहेत शेवटचे 2 षटकांमध्ये। नक्कीच 30 ते 32 धावा बनवाव्या लागतील, कारण की वाडेकर टीमची देखील बॅटिंग लाईनअप ही खूप स्ट्रॉंग आहे आणि तशी सुरुवात केली आहे 4थ्या षटकाची सत्यम पाटीलने। धावसंख्या 36 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे विजय पाटीलचा। सेकंड स्पेल मध्ये येतोय विजय पाटील। ज्या विजय पाटीलने दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, तोच विजय पाटील येतोय या 4थ्या षटकामध्ये। चांगला चेंडू ऑन साइडला चेंडू येतो, गॅप मध्ये आहे, एक धाव तर कंप्लीट केली आहे। वाईडिश लॉंगॉनला खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि 2 धाव पूर्ण होतात। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 38, 38 धावा। पहिला फलंदाज खूप लवकर गमावल्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय फलंदाज सत्यम पाटील आणि शिरीष म्हात्रे मध्ये। 31 धावांची पार्टनरशिप बनवली आहे, कारण की 7 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला होता। यावी सुरेख फटका आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर। दातिवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड चौकार। बेचाळीस धावा धावफलकावरती। अप्रतिम बॅटिंग करतोय सत्यम पाटील, फलंदाज आक्रमक रूप धारण केलंय या सामन्यामध्ये। यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित बॅट वरती येत नाही। दिलीप आहेत शॉट बॅकवर्ड पॉइंटला, एकच धाव मिळते या चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 43 धावा धावफलकावरती आहेत। षटकातील अजून जर पाहिले गेले तर एक चेंडू शिल्लक आहे। 43 धावा धावफलकावरती। 1 टू गो। प्रवीण मडवी यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। प्रवीणजी मडवी साहेबांचं आगमन झालेलं आहे नागाव 40+ चषकामध्ये।
शिरीष म्हात्रे स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. 43 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूनंतर अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. 5 षटकांचा सामना. या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. आजदे संघाने टॉस जिंकलेला आहे. श्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहू शकाल. फुल टॉस चेंडू फलंदाज बीट होत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होतोय बाद. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे? यस, शिरीष म्हात्रे बाद आहेत. आणि अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे दातिवली टीमला. संघाची धावसंख्या आहे 45. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 45 अशी धावसंख्या आहे. हा न्यू बॅट्समन येतोय जर्सी नंबर 10 प्रकाश. चार षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती आहेत दातिवली या टीमची. न्यू बॅट्समन येतो प्रकाश नाईक. त्याला साथ देतो सत्यम पाटील. खूप चांगली फलंदाजी सत्यम पाटीलने केली आहे या सामन्यामध्ये. त्याला साथ देण्यासाठी आलाय तो म्हणजेच प्रकाश नाईक. 45 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक सुरू होतोय. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती. कैलास स्ट्रायकिंग फलंदाज प्रकाश नाईक आहेत. प्रकाश नाईक आणि सत्यम पाटील ही जोडी पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते कैलास. सत्यवान पाटील आहेत. कैलास गोलंदाजी मार्क वरती. यावेळीस चांगला चेंडू आहे. व्यवस्थित बॅट वरती येत नाही. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. बघूया तिसरी धावेचा प्रयत्न असेल का. परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 2ने पुढे सरकते. 47 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान दातिवली या टीमची. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो ओव्हरचं षटक हाणामारीचे षटक म्हटलं जातं. या दरम्यान मुकुंद मडवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. नागाव गावचे समाजसेवक आहेत. साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची संधी असेल आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का बसतोय. सत्यवान पाटील बॅक टू द पवेलियन.
फलंदाजी करण्यासाठी इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती खूप चांगली फलंदाजी केली सत्यवान पाटीलने. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रकाश नाईक. यावेळी चांगला चेंडू कॉड बँच अपील करतायत. नॉट आउट कॉल केलाय पंचांनी, कारण की पंचांना देखील माहिती होती या अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. धावसंख्या स्थगित आपण पाहतोय धावफलकावरती पाहायला मिळते 48 धावा. यावेळी सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय दातिवली या टीमला धावबादच्या स्वरूपात. श्यामदादा निर्णय काय असेल? श्यामदादा पाटील ड्रीम्स मेकर डान्स अकॅडमीचे ते सर्व आहे. टॉस जिंकलेला आहे, डिसिजन पेंडिंग आहे. तर 57 धावांचं लक्ष्य आहे. 2 धावा पेनल्टीच्या आम्ही ऍड करतोय. 54 धावा बनवल्यात. 56 धावा 2 धावा ऍड करून आणि 57 धावांचं लक्ष्य असेल वाडेकर या संघासमोर. आणि त्या 57 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक पंडित पाटील यांना. तर सिद्धू पाटील, सर्वेश प्रणित पाटील यांकडून जय जलेश्वर वाडेकर 40+ टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतायत. सिद्धू पाटील, सर्वेश प्रणित पाटील
यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत वाडेकर 40+ या टीमला। तर 57 धावांचं लक्ष्य आहे आणि 57 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण। मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक, एक ज्येष्ठ समालोचक, व्हॉइस ऑफ घारिवली, घारिवली गावचा बुलंद आवाज पंडित पाटील यांना। तर याच दरम्यान गुरुनाथ मडवी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद रोशन संते। तर आदरणीय जानू घरत कुटुंब बांधन यांचं आगमन होते, त्यांना विनंती असेल यायचे व्यासपीठावर। तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तर साहेबांचं इथं आगमन होते, त्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय, जय जलेश्वर वाडेकर विपक्ष दातुली असा सामना आपण पाहतोय। पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना दातुली संघाने धावा कुठल्या त्या 54 आणि 2 धावा त्या पॅनल्टीच्या 8 केल्या। एकूण धाव संख्या आपण पाहिली 56 आणि 57 धावांचं लक्ष घेऊन ही सलामीची जोडी उतरली। एका बाजूला आपण पाहतो सलामीचे फलंदाज गणेश, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कॅप्टन कुल विजय पाटील। तर आजदेगावचे उद्योजक आम्ही राम पाटील आजदेगाव यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। एका बाजूला आपण पाहतो सलामीचे फलंदाज गणेश, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघनायक विजय पाटील। 40+ माध्यमातून आतापर्यंत 2 बाईक आणि एक आधुनिक सायकल ज्यांच्या नावावर असा फलंदाज हा संघनायक विजय पाटील। आतापर्यंत 2 बाईक आणि एक सायकल, आधुनिक सायकल त्यांच्या नावावर सिरीज म्हणून आपण पाहिली। तर 2 बाईक आपण पाहिल्या, फलंदाज होते संदप संघाचे मधुकर पाटील आणि एक बाईक आपण पाहिली 40+ माध्यमातून उमेश जाधव नावपडा यांच्या माध्यमातून। आतापर्यंत असे 3 खेळाडू आपण पाहतोय ज्यांनी आतापर्यंत बाईकच्या माध्यमातून ही सिरीज पटकावली आहे। सिरीज उलटा चेंडू फक्त दिशा दिली आहे, अतिशय चांगली सुरुवात आपण पाहतो गणेश यांच्या माध्यमातून आणि पंच शशांक पाटील यांचा चौकाराचा इशारा येतोय। जशाच तसं उत्तर देण्यासाठी इथं सुरुवात केली आहे ती फलंदाज गणेश यांच्या माध्यमातून चौकार येतो। 4 धावा बिनबाद 4।
गोलंदाजी मात्र शिरीष म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगली केली जाते. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र सातत्याने इथं फलंदाजाला संघर्ष करणं भाग पाडतायत गोलंदाज शिरीष म्हात्रे. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा सज्ज होतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज गणेश. बघा गणेश जरा थोडस बाजूला. फलंदाज गणेशाने विनंती असेल थोडस बाजूला सरका, कारण भीमर चेंडू जर असला तर आमच्या इथं कॅमेरामॅनला व्यवस्थित तो कॅच करता येत नाहीये, लक्षात घ्या. आदरणीय नाथा पाटील नागाव यांना विनंती असेल, दादा या व्यासपीठावर तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 9 धावा. ऑन साइडला खेळतात, शफल झाले ऑफ साइडला. बघा कशा पद्धतीने इथं संघनायक फलंदाजी करतात. जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली जाते ती विजय पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून. आणि जर षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतंय आणि एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 13 धावा. डीजे बघा चौकार ठोकल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता विजय पाटील आणि शिरीष म्हात्रे यांची थट्टा मस्करी आपण पाहू शकता. तर एक मित्र आहेत, एकमेकांची सातत्याने संपर्क असतो, खेळत असतात एकमेकांविरुद्ध. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. इथून मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. मात्र इथून माफ करा 4 षटकांचा सामना आहे. 5-5 हा 4 षटक शिल्लक आहेत. पहिलं षटक संपलंय. 24 चेंडू आणि 44 धावा. प्रकाश नाईक पहिला चेंडू आदरणीय मुकुंद भोईर मडवी यांच्या शुभ हस्ते जानू पाटील यांचा इथं जानू घरत यांचा इथं सन्मान केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती असेल जरा कॅमेरा व्यासपीठावर ऑन करा. 18 धावा आपण पाहतो धाव फलकावर. प्रकाश नाईक उलटा चेंडू मात्र पंच रमेश मात्र यांनी वाईडचा इशारा केलाय. 1+1 अवांतर धाव संख्येने आपण पाहतो धाव फलकावर धावा येत आहेत त्या 2. आदरणीय जनार्दन पाटील निळजे यांचं सुद्धा आगमन होते. त्यांना सुद्धा विनंती असेल या व्यासपीठावर तुमचं सहर्ष स्वागत. फ्रंटफुटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र बिग विकेट. फलंदाज विजय पाटील बॅक टू पवेलियन.
धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1-20. तर व्यासपीठावर आपण पाहतोय एक लिजंड क्रिकेटपटू आणि एक आदर्श खेळाडू आपण पाहतो निर्जेगावचे आमचे जनार्दन पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या विकेटचं पतन झालं इथे 20 या धावसंख्येवर. एक मोठा धक्का दिलाय तो गोलंदाजानं. फलंदाज होते विजय पाटील. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला विजय भोईर. इथून मात्र विजय भोईर ही स्पर्धा आपण पाहतोय जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागावच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन. 2 दिवसाचे आयोजन आणि काल आपण पाहिलं नारिली संघ अंतिम फेरीत दाखल झालाय आणि आजच्या दिवसात कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होईल आणि नारिली संघाशी 2 हात करेल ते मात्र पाहावं लागेल. प्रकाश नाईक सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. तर गोलंदाज आपण फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर स्ट्राईक एंडला विजय भोईर. उलटा चेंडू रिव्हर्सचा वापर केलाय फलंदाजानं. मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज प्रकाश नाईक यांच्या माध्यमातून. कारण मोठा फलंदाज बाद केल्यानंतर इथे गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. त्याच पद्धतीने हा गोलंदाज गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि विजय भोईर सारख्या फलंदाजाला इथे शांत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. फुलटॉ चेंडू संधी साधले. फलंदाज विजय भोईरच्या बॅट मध्ये येतोय तो दणदणीत खणखणीत चौकार. सुरक्षित असते. मात्र इथं चूक होत आहेत आणि इथं चुका आपण पाहतो आणि दुसरा फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद होतात. फलंदाज बाद होतात ते गणेश. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 24 अशी धावसंख्या. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला परतली आहेत. इथं 2 नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. एका बाजूला आपण पाहतो विजय भोईर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सुनील मामा. इथून मात्र या 2 फलंदाजांना एक भागीदारी रचावी लागेल. धावफलक हलता ठेवावा लागेल आणि 57 धावांचं लक्ष तुम्हाला जर गाठायचं असेल तर तुम्हाला सातत्यानं प्रति षटकामागे चांगली सरासरी मेंटेन करून ही 57 धावसंख्या जर तुम्ही सरासरी चांगल्या पद्धतीने मेंटेन केली तरी 27 धावसंख्या तुम्ही सहज पार करू शकता. मात्र समोरचा संघ एक बलाढ्य संघ आपण पाहतोय जय हनुमान 40+ दातिवली संघ. या संघाने पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये हा संघ चांगली कामगिरी करतोय. मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर वाडेकर संघाचे 2 फलंदाज सुनील मामा आणि विजय भोईर हे 2 अनुभवी फलंदाज. इथून या 2 अनुभवी फलंदाजांना मात्र तर आदरणीय मोहन माळी डायगर यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. तुमचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. चला जास्त उशीर करू नका. पंचांना विनंती करतोय मी रमेश म्हात्रे आणि त्यांना ताकीद द्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कारण आयोजक आम्हाला इथे सूचना करतायत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण उशीर होता कामा नये. आज 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. एक शो मॅच असेल त्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत असेल. अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बघा कशा पद्धतीने प्रकाश नाईक गोलंदाजी करतायत आणि फलंदाज इथे मात्र सुनील मामा यांना पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय. संभ्रमात पाडलंय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रकाश नाईक या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट.
इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला खेळतात. वेगाने पहिली धाव पूर्ण केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत फक्त एका धावेचा उद्योग होता. षटक क्रमांक संपतोय ते दुसरं आणि एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 25 धावा. 2 बाद 25 अशी धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर आणि 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर विचार केला तर 2 षटकांमध्ये 25 धावा आल्या. येणारे चेंडू शिल्लक असेल 18 आणि धावांची गरज असेल ती 32. ही स्पर्धा आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. आमचे कृष्णा म्हात्रे असतील ऑपरेटर आणि कॅमेरामॅन विजय जाधव यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम गेल्या 2 दिवस आपण पाहतोय. आणि आमचे कल्पेश पाटील नागाव आणि आमचे ऑफिशियल गुणलेखक स्कोरर अशोक पाटील फडकेपाडा यांच्या माध्यमातून चांगलं गुणलेखन आपण गेल्या 2 दिवस पाहतोय. आणि आमचे सहकारी समालोचक रोशन संते यांच्या माध्यमातून चांगलं समालोचन आपण ऐकतोय. अठरा चेंडू 32 धावांचं समीकरण. गोलंदाज सज्ज होतात मनोज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज सुनील मामा. पंच शशांक पाटील यांनी वाईडचा इशारा केलाय. अवंतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. पोहोचते ती धावसंख्या 26 वर. 26 धावा आपण पाहतो. येणारे चेंडू शिल्लक असतील 18. धावांची गरज असेल ती 31. आता मात्र चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं जात आहे. कारण चेंडूच्या मेरिटवर येऊन तुम्ही जर फलंदाजी केली तरच तुमच्या धावा येऊ शकतात. अन्यथा अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज मनोज यांच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र फटका फसलाय. झेल होतो का चेंडू नो मॅटलँड मध्ये पडतो. तो पाहायचं चेंडू नो मॅटलँड मध्ये पडतो. दुसरा धावाचा प्रयत्न केला जातो फलंदाज सुनील मामा यांच्या माध्यमातून. मात्र तिथं यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतात. तोपर्यंत 2 धावा आहेत धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 28 धावा. सोळा चेंडू अजून 29 धावांची गरज जिंकण्यासाठी. मनोज राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र नशिबाची साथ फलंदाजाला लाभते. तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचतात आपल्या क्रीज मध्ये. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येते धाव फलकावर. आमचे पंच अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो. शशांक पाटील संदप आणि रमेश मात्रे सागाव ही 2 पंच आपण पाहतोय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. मनोज राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सफल झाले होते फलंदाज. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा केला जातो. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 30 धावा. 14 चेंडू 27 धावांचं समीकरण. हे 2 चेंडू या षटकातील फार महत्वाचे असतील ते वाडेकर संघासाठी. इथे 2 मोठे फटके आले तर धावांचं अंतर कमी होईल. आणि मनोज यांनी जर चेंडू व्यवस्थितरित्या हाताळले तर मात्र नक्कीच दातिवली संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 30 धावा. इथे मोठा फटका येतोय आणि हा फटका देऊन जातोय ती 6 धावांची मेजवानी. धावसंख्या पोहोचली ती 36 वर. धावांची गरज होती ती 57 ची आणि एकूण 36 धावा आपण पाहतो धाव फलकावर. येणारं समीकरण असेल 13 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण. या 6 धावांनी 6 धावांचं अंतर कमी केलंय वाडेकर संघासाठी.
फुलटा चेंडू संधी साधली सुनील मामाच्या बॅट मध्ये येतोय तो लागोपाठचा दुसरा षटकार. ही इज ऑन फायर डीजे. तीन षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि धावा आपण पाहतो धावफलकर 42 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होते शिरीष म्हात्रे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज विजय भोईर. पहिला चेंडू फुलटा चेंडू मात्र तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सामोरे जातात. चुका होत आहेत आणि झेलचं रूपांतर आपण पाहतो 2 धावांमध्ये होतंय. अशा निर्णायक क्षणी जर तुम्ही झेल सोडलात तर संघाला नक्कीच नुकसान सोसावं लागेल. एक धाव फार महत्वाची असते प्रत्येक संघासाठी. मात्र इथे झेल सुटल्यानंतर 2 धावा येतात धावफलकर. एकूण धावा आपण पाहतो धावफलकर 44. चेंडू शिल्लक असतील 11. धावांची गरज असेल ती 13. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक चांगल्या पद्धतीने करतायत गोलंदाज शिरीष म्हात्रे. अनुभवी गोलंदाज एका बाजूला आपण पाहतो, अनुभवी फलंदाज एका बाजूला आपण पाहतो, अनुभवी गोलंदाज. आता मात्र ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. संजय यांच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र समोरून फलंदाज सुनील मामा नकार देत आहेत. तोपर्यंत सिंगल नोचा इशारा केलाय पंच रमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून नोचा इशारा केला जातोय. बघा जास्त उशीर करू नका. दातुली संघाला विनंती करतो मी ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांनाही विनंती असेल सामना ताबडतोब सुरू करा. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल कारण आयोजक इथून सूचना करतात. दातुली संघाला विनंती असेल ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण आयोजक आम्हाला इथनं सूचना करतात की क्षेत्ररक्षण लावण्यासाठी तुम्ही इशारा करा. चला सामन्याला सुरुवात करा. जबा आयोजकांना विनंती करतात पंच आतमध्ये जायचं तुम्ही.
तर निर्णय का असेल? नो. धन्यवाद. 1+1 आणि इथे फ्री हिट येते. पंच रमेश म्हात्रे यांनी इशारा केला हा चेंडू फ्री हिट असेल कारण त्यांनी चेंडू नो घोषित केलाय. एकूण धाव संख्या आपण पाहतो धावफलकावर 46 धावा. शिरीष म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. मात्र तोपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या पोहोचते ती 47 वर. 9 चेंडूने 10 धावांचं समीकरण. सामना अंतिम क्षणाला येऊन टेपलाय. मात्र इथून खऱ्या अर्थाने जर दातिवली संघाला सामना जिंकायचा असेल तर योग्य दिशाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. मात्र इथं विजय भोईर यांच्या बॅट मधने येतोय तो चौकार. धाव संख्या आपण पाहतो धावफलकावर 51 आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय वाडेकर संघ. 6 धावांची गरज. 8 चेंडू 6 धावा. गती परिवर्तन समाचार घेतलाय फलंदाज विजय भोईरच्या बॅट मधून लागोपाठ दुसरा चौकार येतोय आणि सामना पूर्णपणे खुला करून विजय भोईर या फलंदाजानं. तर आजदे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोरच्या संघाला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. आता मात्र सुरेख झेल टिपला जातोय. सीमारेश्वर आपण पाहतोय आणि फलंदाज इथं बाद होत आहेत ते विजय भोईर. बॅक टू पवेलियन. तिसरा फलंदाज माघारी परतला. मात्र त्यांना जी जबाबदारी सोपवली होती संघनायकानं ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडली. अतिशय चांगली फलंदाजी सुनील मामा आणि विजय भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहिली. माघारी परतले मात्र त्यांचं काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलंय. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. येणारं समीकरण असेल वाडेकर संघासाठी 6 चेंडू आणि 2 धावा. सहा चेंडू 2 धावांची गरज. सहा चेंडू 2 धावा. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. चेंडू सीमारेषा काढतोय का पाहायचा आणि सुनील मामाच्या येतोय बॅट मधनं विजयी चौकार. आणि अशा पद्धतीने सहजरित्या 57 धावांचा पाठलाग केला तो वाडेकर संघाने. वाडेकर संघाचं अभिनंदन आणि हार्डलक दातिवली संघ. तर शिरीष म्हात्रे तुम्ही जाऊ नका कारण प्रेक्षणीय सामना त्या सामन्यामध्ये तुम्हाला खेळायचं. आजच्या दिवसात एक शो मॅच आपण पाहणार आहोत. मैत्रीपूर्ण लढत. कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशन 50+ विपक्ष 40+ असे दोन संघ असतील. एक सामना होईल. 50+ टीम मध्ये संघामध्ये आपण पाहणार आहोत जनार्दन पाटील निळजे, सुनील मामा वाडेकर, विश्वास रसाळ निळजे, अर्जुनभाई काटे, गिरीश पाटील संदप, द्वारकानाथ चिकनगर, संभाजी म्हात्रे कोळे, सुलचंद्र भोईर नेवालीपाडा, देवीदास पाटील निळजे, अरविंद पाटील संदप आणि किशोर म्हात्रे नेवालीपाडा. तर 40+ कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनचा संघ असेल. हनुमान पाटील देसाई, बाळाराम पाटील नागाव, विजय पाटील वाडेकर, मोतीराम